हातात न घेता शांततेच्या मार्गाने अटक झाले, पोलीस स्टेशनमध्ये गेले, तरी शांतता कायम ठेवत आझाद मैदानामध्ये पोहोचले आणि जी होळकरांच्या नावामध्ये एक जो दरारा होता, तो दरारा धनगरी बाणा हा आपण दाखवून दिला. धनगरांचा स्वाभिमान काय आहे आणि या स्वाभिमानासाठी आम्ही काय करू शकतो हे दाखवून दिलं. त्या सर्व मल्हार मावळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपलं कौतुक करावं तितकं कमी आहे. 21 जानेवारीला आम्ही जाणार हे डिक्लेअर जरी होतं, प्रशासनानं पहिल्यांदा परवानगी नाकारली. 17 तारखेला म्हणजे रात्रीच 16च्या रात्री जालन्यात कर्फ्यू लावला. राज्यभरामध्ये हजारो बांधवांना नोटिसा पाठवल्या, धमकावल्या गेलं, दबाव निर्माण केला गेला. धनगरांनी मुंबईकडे जाऊ नये यासाठी जे जे पर्याय सरकारला वापरता येतात ते पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारनं ते वापरले. परंतु या दडपशाहीला, या हुकुमशाहीला न जुमानता आमच्या न्याय हक्काच्या अधिकाराच्या लढाईसाठी आम्ही सज्ज झालोत हे आपण दाखवून दिलं. 17चं जे सगळं घडामोडी घडल्या ह्या आपण सर्वांनी पाहिल्या. मी त्यात काही फार जास्त बोलणार नाही. मलाही असं वाटलं होतं एक वेळ की आपण आता 21 तारखेला जाऊ नये. तसं प्रशासनासोबत आमचं बोलणंही झालं, स्पष्टपणे बोलणं झालं होतं की हायकोर्टाने जर परवानगी दिली नाही, मुळात एक गोष्ट बांधवांना आपण लक्षात घ्या, समजून घ्या. समाजामध्ये अजून एक संभ्रम आहे की आचारसंहिता आहे, मग कशाला मुंबईला जायचं, कशाला तारीख द्यायची. बांधवांनो, या ज्या गोष्टी या सरकारी राजकीय षडयंत्राच्या भाग आहेत. कारण 21 जानेवारीला आम्ही मुंबईत येतोय हे आम्ही 2 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे. रीतसर त्याची परवानगीचा अर्ज आम्ही 2 महिन्यापूर्वी दिलेला आहे आझादनगर पोलीस स्टेशनला. त्याच्यानंतर महिनाभरानं रिमाइंड लेटर दिलं. त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं चर्चा केली. हा एक भाग. दुसरा भाग, आचारसंहितेचा आणि आंदोलनाचा काय परिणाम होतो, तर मुंबईमध्ये ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषणं, आंदोलनं चालू होती, परवानगी होती. आज राज्यामध्ये आचारसंहिता हे कारण देऊन जे आम्हाला परवानगी नाकारली. काल 21 जानेवारीला आमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातले बांधव तिथं आले. त्यांनी पाहिलं असेल की 7-8 ठिकाणी बॅनर वेगवेगळे लावलेले होते, वेगवेगळ्या संघटनांचे, वेगवेगळ्या बांधवांचे उपोषणं चालू होते. आणि आता मी लाईव्ह करतो, या क्षणाला सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषण चालू आहे. म्हणजे एकतर आचारसंहिता आणि उपोषण आंदोलन याचा काही संबंध येत नाही. दुसरी गोष्ट, आम्ही 2 महिन्यापूर्वी तारखा दिलेल्या आहे आणि 21 तारखेला मुंबईला जातो म्हणून या ज्या इलेक्शनच्या तारखा गव्हर्नमेंटने डिक्लेअर केल्या हे समजून घ्या, हे षडयंत्राचा भाग. आमच्या आंदोलनाला कुठंतरी खीळ घालण्यासाठी, समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी या तारखा डिक्लेअर केल्या गेल्या. असो, त्या डिक्लेअर केल्या, करू देत. आम्ही त्यातही पोलीस प्रशासनाला सांगितलं की आम्ही रीतसर हायकोर्टाची परवानगी घेतो. हे सगळं असताना 16 तारखेला रात्री कर्फ्यू लावणं, 17 तारखेला आमची अटक करणं, धरपकड करणं, मला नजरकैदेत ठेवणं, चारही बाजूंनी पोलीस, म्हणजे हे जे सगळं चाललंय हे सरकार आपल्याला घाबरलंय. महाराष्ट्रातला धनगर जागा झाला, आपल्या हक्क अधिकाराची त्याला जाणीव झाली. गेल्या 7-8 दशकांपासून जो अन्याय आमच्यावर होतोय, जो घटनादत्त अधिकार आम्हाला मिळत नाही, याबद्दल समाजामध्ये जागरूकता आली. समाज जागा झालाय, जागरूक झाला नाही तर हा आता पेटलाय आणि रस्त्यावर आलाय याची जाणीव सरकारला झाली. म्हणजे आपलं आंदोलन योग्य दिशेनं आहे, आपलं आंदोलन योग्य ट्रॅकवर आहे, म्हणून सरकारनं हा सगळा उपद्व्याप केला. मुळात काही बांधवांमध्ये संभ्रम आहे. कालच्या बाबतीतही मी त्याच्यावर बोलतो. ज्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे, ज्यांना एखादी गोष्ट आवडत नाही ती लोक विरोधात असतात. मग सरकारी यंत्रणेचा, सरकारी षडयंत्राचा बळी पडतात. उपोषणाला बसला तर का बसला, इथून सुरू झालेला प्रवास, उपोषण सोडलं तर का सोडलं, इथपर्यंत आला.
मी 4 महिने झाले बांधवांनो या गोष्टी सहन करतोय. यानं बसवलं, त्यानं उपोषण सुरू केलं, याच्या पाठिंब्यावर चाललं, त्याच्या पाठिंब्यावर चाललं. हे चाललंय काय? मी 4 महिने झाले हे सहन करतोय. आणि माझी विनंती आहे, ज्यांना हा लढा योग्य वाटतो त्यांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हा. ज्यांना योग्य वाटत नाही ते सहभागी होऊ नका. ज्यांना आमच्यावर विश्वास आहे ते आमच्या सोबत या. ज्यांना आमच्यावर विश्वास नाही येऊ नका. ज्यांना आम्हाला मदत करायची ते करा. ज्यांना मदत नाही करायची तर करू नका. पण दीपक बोराडेला बदनाम करा ना, दीपक बोराडेला शिव्या द्या, वेगळ्या द्या. दीपक बोराडेला तुम्ही काही म्हणा, मला काही फरक पडत नाही, मला त्याचा काही कमीपणा वाटणार नाही. पण या बाबतीत हे आंदोलन दीपक बोराडेचं नाही, हे आंदोलन यानं उभं केलं, त्यानं उभं केलं, असं ज्यावेळेस बांधवांनो तुम्ही म्हणता त्यावेळेस हा आंदोलन तोडण्याचा प्रकार आहे. हा लढा कमजोर करण्याचा प्रकार आहे. मग ते एकतर तुम्ही पुराव्याशी सिद्ध केलं पाहिजे. मी नावं कुणाचे घेणार नाही आणि अत्यंत नम्रपणे सांगतो, मी 4 महिने झाले जे चूप आहे फक्त याच्यामुळे चूप आहे की आपलेच दात आणि आपलेच ओठ. मला याची जाणीव आहे की मी जर नावं घेतले, बोललो तर निश्चितपणे समाजामध्ये ऑलरेडी सरकारला ते वाटतंय ते होतंय. म्हणून मी 4 महिन्यापासून सहन करतोय. पण मी माणूस आहे, मी काही देव नाही किंवा संत नाही काही पण सहन करायला आणि काही पण ऐकायला. मलाही भावना आहेत आणि मी आयुष्यात कधी खोटं कुणाचं ऐकलं नाही. कशाबद्दल तुम्ही मला या लढ्याला तोडताय? जालन्यात आलेले लाखो लोक कुणी पाठवले? कोणत्या नेत्यानं पाठवले? बरं ठीक आहे, दीपक बोराडेचं आंदोलन 17 सप्टेंबरला सुरू झालं. मी 16 सप्टेंबर 2024ला पंढरपूरला उपोषणाला बसलो होतो. माझ्यासोबत 5 भाऊ होते. ते आंदोलन कोण उभं केलं होतं? ही लढाई आज आहे का? ही लढाई सातत्यानं चालली ना. किती मोर्चे आणि किती आंदोलनं जालना जिल्ह्यात झाली? कोण पुढाकार करत होत त्याचा? माझं या लढ्यामध्ये योगदान काय? गेल्या 11-12 वर्षामध्ये मी या लढ्यामध्ये राज्यभरात माझं योगदान काय हे समाजाला माहिती आहे ना, समाजाला पटलंय ना, म्हणून समाज विश्वास ठेवतोय ना. मग आजचं आंदोलन जर कोणी म्हणतं ओबीसीचं आंदोलन तोडायसाठी केलं, अरे बाबांनो, मी पंढरपूरलाही मागच्या वर्षी उपोषणाला बसलो होतो ना, त्यावेळेस ओबीसीचा विषय नव्हता का? आणि जे ओबीसीचं आंदोलन तुम्ही म्हणताय त्यात माझा काय सहभाग आहे किंवा माझा काय भूमिका जरा विचारा तपासा ना. कशाला उग वाकड्यात? मी 17 सप्टेंबरला उपोषणाला बसताना मी एक गोष्ट क्लिअर केली होती. माझं भाषण अजूनही फेसबुकला पिन करून ठेवलेलं आहे, मी ती वरती सगळ्यात ऐका बाबांनो, भावांनो ऐका. मी त्याच दिवशी सांगितलं होतं मला इकडेही जायचं नाही, मला इकडेही जायचं नाही. मला ज्याप्रमाणे अर्जुनाला तो डोळा दिसत होता पक्षाचा त्याप्रमाणे मला हे दिसतंय. मला लेफ्ट राईट जायचं नाही. का तुम्ही मजबूर करता याच्यावर यायला? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे परत एकदा, तुम्हाला करता आली तर मदत करा, नाही केली तर आमचा काही आक्षेप नाही. पण उगा आमच्यावर तुम्ही शिंतोडे उडवून हे आंदोलन तोडण्याचं काम करू नका. क्लिअर. 20 तारखेला फार नाटकीय घडामोडी झाल्या. 17 तारखेच्या प्रकारानंतर मला असं वाटलं होतं की आपण थांबावं. कारण एक गोष्ट जर सरकारनं ठरवली, राजा बोले दल आले, राजापुढे कुणाचं काही चालत नाही, सत्तेपुढे शान पण चालत नाही. म्हणून मी म्हणलं उगा आपण समाज बांधवांची फजिती होईल, आपली फजिती होईल आणि कायद्यानं परवानगी देतील ना, ठीक आहे. आज नाही दिली उद्या देतील, 15 दिवसांनी दिली, महिन्यांनी देतील ना, द्यावं लागेल. कारण आझाद मैदान ही जागा हायकोर्टानं डिक्लेअर केलेली आंदोलनांसाठी की इथं आंदोलनं करावीत. जे नियम हायकोर्टाचे ते पाळू ना आम्ही, जे निकष शासनाचे, जे कायदा आहे तो पाळू ना आम्ही कायद्याला मानतो ना. म्हणून मी ठरवलं होतं की आपण जायचं नाही. मी ज्यावेळेस जायचं नाही म्हटलं, कायद्याचा विचार करायचा, कोर्टाचा मान ठेवायचा म्हणलं, काय प्रतिक्रिया आल्या राज्यभरातून बांधवांना तुम्ही सांगा. मला किती लोकांचे मेसेज आले, किती लोकांचे फोन आले, भाऊ आता माघार घ्यायची नाही, जे होईल ते होईल, आपण मुंबईला जायचं. माझी इच्छा नव्हती, मी प्रामाणिकपणे सांगतो, माझी इच्छा नव्हती जायची. पण राज्यभरातील समाज भावना या तीव्र झालेल्या होत्या. समाज मन संतप्त होतं. मी जायचं नाही म्हटलं तर माझ्या नावानं शिमगा करणं सुरू केलं. मग मी निर्णय घेतला, वेळेवर निर्णय घेतला. रात्री ठरवलं की जाऊ द्या, काय होईल ते होईल. सरकारनं आम्हाला छेडलंय ना, सरकार दबाव आणतंय ना, समाज भावना हा एक भाग जरी वेगळा असला तरी सरकारला सुद्धा दाखवून देऊ की आम्ही वेडे आहेत,
वेडे काहीही करू शकतात, वेड्यांच्या नादी लागू नका. तुम्ही घाबरवणार, जितका आम्हाला घाबरवणार तितके आम्ही ताकदीने येणार.